साहेबांना वडापाव खाताना बघा. म्हणजे साहेब वडापाव खाताना असा आवाज करतात ना, म्हणजे डोळे बंद केले ना तर असं वाटेल तर कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय पाचा. नाही तसं मी म्हणजे असं- आवाज ना असा कानात साठवून ठेवा असा वाटतो. काय सांगू तुम्हाला. आणि ती वडापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दातात अरकते तेव्हा साहेब ती अशी हलवारपण काढतात ना. जेव्हा ती कोथिंबीर ते जिभेवर येते आणि ती जिभेवर जेव्हा तुक करतात ना तेव्हा ती बाहेर आलेली इवलीशी जीभ पण मला बघावीशी वाटते. हे नको करू. आई शपथ सांगतो नजर हटत नाही त्या एवढ्याशा बाहेर येणाऱ्या जिभेवरनं. सुरभी, हे नको करू. म्हणजे साहेब जेव्हा ती हिरवी चटणी लाल चटणी खातात ना ताई तेव्हा ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते ना. साहेब ती अशी अशी पुसत असतात नाही ना. तसं. कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत परत बोल ना. साहेब मग असं पाणी घेतात ना असा हलवारपणे त्या थेंबाचा डाग असं असं असा पुसताना नाही. फोटो काढावा असा वाटतो. अविस्मरणीय असा क्षण होतो माझ्या आयुष्यातला. बरं साहेबांनी असे 3-4 वडापाव एकत्र असे कोंबले ना तोंडात की त्याच्यानंतर साहेब जो ढेकर देतात कान माझे तुरुप्त होऊन जातात. मी काय सांगू माझा दिवस सत्कारणी लागतो. काय बोलताय हो तुम्ही. ढेकराने कसं काय तुमचे कान तृप्त. आणि तुम्ही प्रसाद खरं सांगा तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता. मला नाही सहन होत. नाही नाही ऐक ना. अहो नाही तसं. पण मला कळत नाही ताई. अरे यार अहो सुर- काय मस्त सुगंध दरवलतोय बघा. हिंग मसाला चटणी बिटणी. वर्णन करायचं या बाईला सगळ्या गोष्टींचं. साहेब मी काय ना किती वर्णन सांगू हो तुम्हाला. नका करू वर्णन. नका राहू द्या. एक्झॅक्टली